जिल्ह्यातली वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्थेचा वाढलेला प्रश्न या प्रश्नाच्या विरोधामध्ये धर्मयुग युथ फाउंडेशन आजपासून उपोषणावर बसलेले आहे. युथ फाउंडेशनची मागणी आहे की जे बुलढाण्याची SK निलेश तांबे त्यांना तात्काळ निलंबित करा, कारण की ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सबसे अपयशी ठरले आहेत. बद्दल केलं तर आज सकाळपासून जिल्हाधिकारी यांना शासनाकडे निवेदन दिलं होतं की अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी प्रश्न बसले त्याची मागणी या ठिकाणी जे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना आता निलंबित करावं. मुलाची मारहाण झालेली पोलीस प्रशासनाने झालेला आणि SP साहेबांनी त्यांना बेदम मारून तो बेशुद्ध केला होतो, त्याला मारलं. त्याचा गुन्हा तरी काय? एखादा शेतकऱ्याचा मुलगा जर मेडिकलमध्ये त्याच्या आईच्या बीपीच्या गोळ्या घ्यायला चालला आणि तिथं गेल्यावर त्याला जर पोलीस प्रशासनाने अशी वागणूक देते तर सामान्य जनतेने रात्री फिरू का नाही याचा प्रश्न आमचा देखील त्या ठिकाणी त्यांना आहे. आणि आमची मागणी हीच आहे की जळगाव जमाचं प्रकरण असेल, जेवढ्या अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा शोध लागला पाहिजे आणि जर लागत नसेल तर या SP साहेबांना दोषी ठरवून त्यांना निलंबन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. नक्कीच जिल्ह्यातला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. अनेक ज्या गुन्हेगारी झाल्या त्यांची अद्यापैकी या ठिकाणी निकाल लागले नाही. अनेकांना मारहाण होते, गरिबांना मारहाण असताना एकेरी भूमिका घेतली याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाचे लक्ष होते. या संपूर्ण प्रकारात जे बुलढाण्याचे हे जबाबदार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आजपासून या ठिकाणी उपोषण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.